सुषमा, अगं काय वेडेपणा आहे हा, आजारी पडशील. चल उठ. नाही जगायचं. अगं उठ ना. नाही मरू द्या, मला नाही जगायचं. सुषमा असं काय करते? उठ इथून. चल उठ. तुला जगायचं नाहीये ना? नाही जगायचं. ठीक आहे, तुला कोणीही काहीही बोलणार नाही. आय प्रॉमिस. एकदा बघ माझ्याकडे. इथून तुला कोणीही उठायला फोर्स करणार नाही. माझी एक गोष्ट ऐकशील? मी लहान असताना मला माझी आई एकदा जत्रेत घेऊन गेली होती. आईचं बोट पकडून चालत होते मी, आणि अचानक तिथे इतकी गर्दी वाढली की नकळत तिचं बोट कधी सुटलं मला कळलंच नाही. मला ती दिसेना, तिला मी दिसेना. खूप घाबरले. मोठमोठ्याने आई म्हणून ओरडायला लागले, पण एवढ्या गर्दीत तिला माझा आवाज ऐकू जाणं शक्यच नव्हतं. खूप रडायला लागले मी. पण माझ्या बाजूला एक माणूस होता ज्याने मला रडताना पाहिलं, आणि त्या माणसांनी एवढ्या गर्दीत मला वर उचलून धरलं. आणि तेव्हा मला माझी आई दिसली. मी तिच्याकडे धावत गेले आणि आईने मला घट्ट मिठी मारली. तिच्या मिठीत असताना मला जाणवलं की माझ्या आयुष्यात मला कितीही प्रॉब्लेम झाले ना, तरीही मला काहीच होऊ शकत नाही, कारण मी खूप सेक्युअर्ड आहे. सुषमा, तुझ्या 3 मुलींना या अशा जत्रेत तू हरवू देणार आहेस का?